हॅलो गाईज, आज मी तुम्हाला आमची रूम दाखवणार आहे. आमच्या रूममध्ये चप्पल ठेवण्याची जागा आहे इथं बाहेर, आणि इकडं पण आहे आमची चप्पल ठेवायची जागा. आम्हाला दिलेली अशीच. इथं रंगपंचमीचे शिक्के उठवल्यात, आणि आमच्या रूममध्ये हा दरवाजा आहे. त्या दरवाजामध्ये ही खोली आमच्या रूममध्ये खिडक्या आहे. त्या सगळे कपडे वाळत घातल्यात. इकडं आमची सगळी ही आवरलेली रूम आहे. आधी घाण होती, फक्त व्हिडिओ काढायचा म्हणून साफसफाई करून ठेवल्या. आणि अशा रीतीनं किंवा आम्ही आरसा घेतलाय. वरचा कोपरा तोडलाय, ते आमच्या एका मेंबरने येता येता धडकलाय. आणि इकडं आमचं देवस्थान आहे, ओम नमः शिवाय. आणि इकडं बघितला तर हे आमचं किचन आहे. आम्ही आधी रोज बाहेर जात होतो जेवायला, लई खर्च व्हायला लागलाय म्हणून आम्ही आता काय करतोय की आमचं आम्हीच जेवण बनवतोय. आणि जेव्हा आम्ही गॅस घेतलाय, दिसतोय का, त्या गॅसमध्ये आता संपत आलाय, भरून आणायचा आहे. तसंच उकाडा पण जास्त आहे. आमची रूम सगळ्यात वरच्या फ्लोअरमध्ये असल्यामुळं. आणि तसंच आम्ही डेरा घेतलाय, म्हणजे आपला गरिबाचा फ्रीज असतो तसा. या आम्ही चपातीचा पॅन पण घेतलेला आम्ही विकत, पण आम्ही चपातीचं पीठ आणून आम्ही ट्राय केलं, पण ते काही जमलं नाही. म्हणून आम्ही आता चपाती विकत आणतोय. तर ही आमची किचन झाल्यानंतर हे आमचं बेडरूम आहे. इकडं आमचा हे माझा वॉर्डरूम इकडं आहे. इकडचा आहे तो अनिकेतचा आहे. हा इकडचा सौदागर, तो मधला भागेश, आणि शेवटचा आहे तो ओंकारचा आहे. तसंच हे त्यांचे बेड पण आहे तिकडं. तर आता मला आमच्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवतो. बाल्कनीत बघा, हे राक्षसासारखं एकटे खाणार बघा. हे चोरून इकडे बसले खात, उंदरासारखं नुसतं करून खात असते. आता व्हिडिओ काढायला लागले म्हणून द्यायला लागले, नाहीतर बसलेले इकडे घ्यावं. आणि इकडं असं व्ह्यू दिसतोय का, यामुळे आम्ही मांजर पण आहे बघा. चालते, नंतर आता व्हिडिओ कॉल करतो, पुन्हा भेटू गायचं. पण आता मी पाव खाणार आहे. ठेवा.